मित्रो, काल आपण साहित्य प्रकारामधली कथा नावाचा प्रकार आपण पाहतो आहोत. जी कथा आहे त्या कथाची आपण प्रस्तावना पाहिली. कथा म्हणजे काय तीही आपण जाणून घेतलं आणि कथेचा प्रारंभ किंवा तिची पूर्वपीठिका केव्हापासून आणि कशी सुरुवात झाली. तर 1890 मध्ये एक श्रेष्ठ कादंबरीकार हाना आपटे यांनी करमणूक या त्यांचं जे साप्ताहिक होतं त्या साप्ताहिकामधून त्यांनी कथेला या ठिकाणी सुरुवात केली आहे. आता तिसरा भाग कथेमधला असा आहे, कथेसाठी लागणारे जे काही घटक आहेत ते घटक जवळपास 6 ते 7 घटक आहेत. ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आहे कथा बीज. जो कथाकार आहे, जो कथा लिहितो आहे आणि त्याच्या प्रतिभाशक्तीनं एखाद्या घटनेचं, एखाद्या प्रसंगाचं, एखाद्या वस्तूचं, एखाद्या प्राण्याचं, एखाद्या मानवाचं तो स्वतःच्या वास्तवतेनं व कल्पनेनं त्यामध्ये रंग भरतो. जसं चित्रकार एखादं चित्र काढत असताना त्या चित्रामध्ये कोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे रंग भरावे, तसं हा कथाकार जी कथा तो स्वतःच्या प्रतिभाशक्तीनं निर्माण करतो, तयार करतो, त्याच्या कल्पनेतून, त्याच्या विचारातून, त्याच्या भावनेतून. मग हे करताना तो निसर्ग असेल, समाज असेल, सांस्कृतिक संदर्भ असेल, वातावरण असेल, इत्यादी घटकाचा तो त्या ठिकाणी सहाय्य घेतो, सहकार्य करतो, सहाय्य घेतो आणि या सर्वांच्या घटकांच्या मदतीनं त्या घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर करतो. म्हणून कथेचा घटना हा महत्वाचा भाग आहे. जे आपण कथेचे घटक पाहतो तो घटना हा महत्वाचा भाग आहे आणि या मूळ कथेतील घटनेलाच कथाबीज असं या ठिकाणी म्हटलं जातं. हा पहिला भाग. दुसरा भाग आहे कथानक. या कथानकामध्ये घटना, प्रसंग, पात्राच्या कृती, त्याचा स्वभाव, वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादीचं तो तपशीलवारपणे, हळूवारपणे उलगडत जात असतो. एकामागून एक घटना तो लिहितो आहे आणि सांगतो आहे. आणि या कथेत कथानकातील घटकांचं एकत्रीकरण केल्या जातं, त्या ठिकाणी मिसळ केल्या जाते आणि मग त्याची एकत्रित या ठिकाणी मांडणी केली जाते. याला या ठिकाणी कथानक म्हणतात. तिसरा भाग यामध्ये असा आहे घटकामध्ये पात्रचित्रण. कारण कोणतीही कथा लिहित असताना पात्र निर्मिती असतेच. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पात्र टाकून त्या पात्राला वेगवेगळे भूमिका दिल्या जातात, वातावरण दिलं जातं. तसं पात्रचित्रण हा कथेचा एक महत्वपूर्ण घटक आहे. कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. आपणही कथा वाचत असताना, ऐकत असताना आपल्याला आणखी पुढे जावं, आणखी पुढे जावं, पुढं काय होतं आहे, याचा शेवट कसा होतो आहे, याचा समारोप कसा होतो आहे. आणि असं असताना कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादीच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा या ठिकाणी तयार करत असते. स्वतःच्या कल्पनेतून, स्वतःच्या विचारातून, स्वतःच्या भावनेतून जे पात्र आहे त्या पात्राची काय कृती आहे, काय शक्ती आहे, काय भावना आहे, काय विचार आहे, काय कल्पना आहे. हा तिसरा भाग आहे. नंतर चौथा भाग वातावरण निर्मिती. कारण जी कथा आपण ऐकतो किंवा वाचतो तर त्याला वातावरण निर्मिती सुद्धा करावी लागते. मग त्या ठिकाणी कथेला स्थळ, काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी नियुक्त वातावरण असावं लागतं. आणि या वातावरणाचा वाचकावर
परिणाम होऊन तो कथानकाशी कसा एकरूप होतो आहे. वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस होते. पाचवा भाग आहे नाट्यमयता संघर्ष. कथेला चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो. कथेमध्ये चांगलेही असतं आणि वाईटही सुद्धा असतं. परंतु मग वाचकानं किंवा ऐकणारानं किंवा जो प्रेक्षक आहे किंवा जो श्रोता आहे त्याने नेमकं चांगलं घ्यायचंय का वाईट घ्यायचं, या दोन्ही गोष्टी कथेमध्ये असतात. मग त्यातून नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत जाऊन त्या ठिकाणी पोहोचते आहे. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट चांगले असतेच असे नाही, तर आनंद देणाराही भाग त्या ठिकाणी असतो. सुखात्मक घटनातून नाट्यमयता निर्माण होते आणि कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यमय रीतीने या ठिकाणी साधल्या जातो. हा पाचवा भाग. नंतर सहावा भाग जो आहे हा संवाद आहे. कारण कथेमध्ये पात्र आहेत, त्या दोन पात्र असतील, 3 पात्र असतील, 5 पात्र असतील किंवा 10 पात्र असतील, तर त्यातील एक संवाद हा महत्वाचा भाग आहे. हा सहावा भाग घटकामध्ये. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात आणि पात्राच्या स्वभाव धर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार त्या ठिकाणी संवाद लिहिले जातात. नंतर याच्यातलाच कथेतील घटकामधील शेवटचा आणि 7वा भाग आहे की भाषाशैली. जी कथा आहे त्या कथेची, मग ती कथा ग्रामीण आहे, शहरी आहे, खेडूत आहे का अगदी आदिवासी समाजातील आहे, मग त्याची भाषाशैली कशी असावी लागेल, हे महत्वाचा भाग आहे. की कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असतं. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची या ठिकाणी योजना केली जाते. की ती कथा कोणत्या भागातली आहे, कथेतील पात्रांचे स्वभाव कसा आहे, कथेतील वातावरण कसं आहे आणि त्यानुसार त्या भाषेची त्या कथेमध्ये तशी कथाकारानं योजना केलेली असते. त्याचाच दृष्टिकोन, त्याचीच अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैली विशेष निश्चित या ठिकाणी होत असतात. हे झालं कथेतील घटक. आता कथेची काही वैशिष्ट्ये सुद्धा आहेत. जो कादंबरीकार असेल किंवा कथाकार असेल किंवा कथा लिहिणारा असेल, तो कथा लिहित असताना आपण कथा म्हणजे काय हे सुद्धा पाहिलं. त्यासोबत आपण कथेची पूर्वपीठिकाही पाहिली. तिसरा भाग कथेचे घटकही सुद्धा आपण पाहिले. पण आता चौथा भाग जो आहे ते कथेसाठी लागणार जे काही वैशिष्ट्य आहे ते नेमकं काय आहे. आता या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य आहे कथेचं वैशिष्ट्य नेमकं असं आहे की कथा ही वाचकांचं मनोरंजन करते. मग आता मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे. तिची मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा. मराठीमध्ये सर्वात जास्त जो साहित्य प्रकार वाचला जातो तो कथा आहे. आता दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचे पान दिले जाते. दिवाळी अंक जो दरवर्षी निघतो त्या दिवाळी अंकामध्ये कथेला एक पान दिल्या जातं. स्पेशल पान त्यासाठी राखून ठेवल्या जातात आणि त्यावर कथा लिहिली जाते. ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे आबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मरमुनात दुखतात तो तिच्या या मनोरंजकतेमुळेच. मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने आहेत. उदाहरणार्थ आता टीव्ही, मीडिया, वर्तमानपत्र, दिवाळी अंक आणि कथा साहित्य प्रकार. मग पहिला मान कथेचाच. कथा सर्वांनाच हव्याविषयी वाटते. त्याचे कारण तिच्या मनोरंजकतेत दडलेला आहे.
मुले तर गोष्ट सांगण्यासाठी भांडावून सोडतात. मोठी माणसेही याला अपवाद नसतात. म्हणून माणूस गोष्टी वेळा झाला तो तिच्या मनोरंजकते या वैशिष्ट्यामुळेच. दुसरं वैशिष्ट्य आहे कथेमुळे सुसंस्कार होतात. माणूस सुसंस्कारिक होतो. नंतर तिसरं आहे कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. चौथा आहे कथा एक केंद्रीय असते. पाचवा आहे कथा भूतकाळात लिहिली जाते. वर्तमान किंवा भविष्य नाही, भूतकाळ झालेला भाग भूतकाळामध्ये कथा लिहिली जाते. कथेच्या माध्यमातून जीवनाचा या ठिकाणी वेध घेतला जातो. श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येतं. असे हे काही कथेचे वैशिष्ट्य आहेत. कथा मनोरंजन करते, कथेमुळे सुसंस्कार होतात, कथा वाचकाची उत्कंठा वाढवते, कथा मानवाला एककेंद्री करते, कथा ही भूतकाळात लिहिली जाते, कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो आणि त्यामुळं कथेचं सादरीकरण करणं या ठिकाणी सोपं होतं. असे हे कथा नावाचं एक प्रकरण या ठिकाणी आपलं संपलंय. आणि मग कथेचं शेवटी सादरीकरण कसं करायचं ते विद्यार्थ्यांनी घरी करायचं आहे. समारोप कथेचा कसा करायचा आहे तोही सुद्धा. आणि या ठिकाणी काही कथा प्रमुख कथाकार व त्याचे कथासंग्रह या ठिकाणी दिलेत. नाशी फडकेचं ऊन आणि सावल्या नावाची कथा आहे. वि स खांडेकरांची फुले आणि दगड आहे. एक गो जोशीची शेवग्याच्या शेंगा आहेत. अशा बऱ्याच प्रकारच्या कथेचं काही या ठिकाणी नमुने म्हणून उदाहरण म्हणून या ठिकाणी दिलेत. ते विद्यार्थ्यांनी मित्रांनो घरी वाचायचे आहेत. अशा प्रकारे हे कथा नावाचं साहित्य प्रकारातलं प्रकरण पहिलं आपलं या ठिकाणी संपलेलं आहे.